बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीत अल्पवयीन मुलीवरती दिवसा ढवळ्या चाकू हल्ला करण्यात आलाय। चाकू हल्ला करणाऱ्या प्रफुल्ल काळकरला अटक करण्यात आली आहे। आरोपीने 2.5 महिन्यांपूर्वी मुलीला छेडल्याचंही उघडकीस आलंय। अमरावतीच्या राजापेठ अंडरपास मधली ही घटना आहे। रिक्षा चालकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। 2.5 महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीची छेड काढलेली होती आणि त्यानंतर आता त्या मुलीवरती त्याने चाकू हल्ला केला। प्रफुल्ल काळकरला पोलिसांनी अटक केलेली आहे। आजूबाजूच्या रिक्षा चालकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। पण सातत्याने वाढत जाणारी ही गुन्हेगारी अत्यंत चिंतेचा विषय आणि त्यामुळे राज्यात महिला तरुण मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतोय। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, काय पूर्ण पार्श्वभूमी आहे या घटनेची आणि आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप ऐरणीवर आलाय? प्रज्ञा ऐरणीवरच आला असंच म्हणायची वेळ आता पुन्हा आलेली आहे। कारण अमरावती शहरामध्ये एक अल्पवयीन मुलीवर एक तरुण आहे जो वारंवार तिची छेड काढत होता। एकतर्फी प्रेमातून त्या अनेक वेळा तिची छेड काढली। कुटुंबाने वारंवार तक्रार सुद्धा केलेली आहे। पोक्सो अंतर्गत या मुलावर 2.5 महिन्यापूर्वी गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। कारागृहात सुद्धा जाऊन आला, पण तो जमानतीवर बाहेर आहे। तरी सुद्धा आज सकाळी 8:30 वाजता ही तरुणी जेव्हा अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात होती तेव्हा 8:30 वाजता यांनी थेट गळ्यावरच चाकूने हल्ला केला आणि तिथून पसार होत असताना तिथे ऑटो चालक आणि काही नागरिकांनी त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या हवाले केलेला आहे। पोलीस आता पुढची कारवाई करत आहे आणि त्या युवतीची जी परिस्थिती सध्या गंभीर आहे तिच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। परंतु महिलांची जी सुरक्षा आहे त्यावर आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सध्या। उरणची घटना आत्ताच घडलेली असताना अमरावतीत मध्ये अशी घटना घडणं अत्यंत धक्कादायक आहे। पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेत राहू। प्रणय, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।